राजकीय बातमी समोर येते। गोगावले मंत्रिमंडळ बैठकीला येणार नाहीयेत। पालकमंत्री पदाच्या वादामुळे गोगावले मनोमन दुखावले आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। गोगावले व्यक्तिगत कामासाठी नवी दिल्लीत गेल्याचं देखील कळतंय। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। अशात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान आदिती तटकरे यांना मिळालेला आहे आणि त्यामुळेच आता भरत गोगावले मनोमन दुखावले आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। पालकमंत्री पदाच्या या वादामुळेच भरत गोगावले राज्यमंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित नसतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आज राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यातील विविध मुद्द्यांवर महत्त्वाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे। मात्र या बैठकीला भरत गोगावले हे उपस्थित नसतील, तर गोगावले व्यक्तिगत कामासाठी नवी दिल्लीत असल्याचं कळतंय। आणि अधिक माहितीसाठी जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आमच्यासोबत जोडले गेले आहे। महेंद्र, रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे। अशात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडावंदनाचा कार्यक्रम आदिती तटकरेंना मान देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी भरत गोगावले दुखावले आणि ते राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित नसणार असं कळतंय। नक्कीच भरत गोगावलेंना जो 15 ऑगस्टला झेंडावंदन होणार आहे त्याचं बद्दल त्यांना जे मान देणार आला होता तो आता आदिती तटकरे यांच्या हस्ते तिथलं झेंडावंदन होणार आहे। रायगडचे पालकमंत्री पदासाठी नसणार आहे असंही ते उदय सामंत यांनी काल सांगितलं होतं। मात्र उद्या जे ते 15 ऑगस्ट दिवशी आदिती तटकरे हे झेंडावंदन करणार आहेत आणि ती नाराजी कुठेतरी असेल म्हणून जे ते भरत गोगावले हे आता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीसाठी हजर नसल्याची ती आपल्याला माहिती मिळते। जी जोईल, ते नवी दिल्लीत काही महत्त्वाच्या व्यक्तिगत कामासाठी जाणार असल्याची माहिती आहे। हे काम नेमकं काय आणि त्यामुळे अनेक चर्चा आता सुरू झालेली आहे। नेमकी नाराजी की काम, कारण काय देण्यात येत आहेत? आपण पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आहेत ते जम्मू दौऱ्यावर आहेत। ते आज दुपारी राजकोट या ठिकाणी जाणार आहेत आणि पुन्हा संध्याकाळी ते जम्मूत येणार आहेत। त्यामुळे दिल्लीमध्ये भरत गोगावले हे कोणत्या राजकीय भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील नेत्यांशी भेटतात का याबाबत अद्यापही आपल्याकडे माहिती नसली तरी मात्र भरत गोगावले हे नाराज आहेत हे मात्र यातून स्पष्ट होत आहे। आता भरत गोगावले हे का नाराज आहेत, एकनाथ शिंदे हे त्यांना भेटणार का, दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट होईल का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र झेंडावंदनाचा जो कार्यक्रम आहे तो आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे भरत गोगावले हे नाराज असल्याचं आहे ते सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे भरत गोगावले आज आहेत ते कॅबिनेटच्या बैठकीला हजर राहणार नाहीयेत, ही जी माहिती आहे ती प्राथमिक माहिती आपल्या समोर येते। जी महेंद्र, यामुळेच आता रायगडच्या राजकीय वर्तुळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मंत्री भरत गोगावले हे व्यक्तिगत कामासाठी नवी दिल्लीत गेले असल्याचं कळत आहे। मात्र दुसरीकडे पालकमंत्री पदावरून त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झालेल्या आहे। ते मंत्रिमंडळ